बांबूचे झाड आपल्या सगळ्यांच्या घरात असते, तर हे झाड का लावायचं, याचे वास्तूनुसार काय काय फायदे आहेत, झाड लकी कसे असते आणि हे बांबूचे झाड लकी आहे असं का म्हणतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण चालू करूया। चायनीजच्या ट्रेडिशन नुसार हे जे बांबूचं झाड असतं हे लक साठी, हेल्थ साठी खूप चांगलं असतं, त्यामुळे हे गिफ्ट दिलं जातं। तर गिफ्ट देताना ना कधीही 4 फांद्यांचं बांबूचं झाड देऊ नका, नेहमी त्याला 5 ते 7 फांद्या पाहिजेत। म्हणजे ह्या ज्या फांद्या आहेत ह्या कमीत कमी 5 किंवा 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तरी चालेल। कधीही 4 किंवा 2 फांद्यांचं बांबूचं झाड घरी आणू नका, नाही तर कुणाला देऊही नका। बांबूचं झाड जेव्हा हे असं मोठं होतं तेव्हा तुम्ही डायरेक्टली त्याला अशा कुंडीमध्ये ट्रान्सफर करून माती घालून ठेवू शकता, नाहीतर जर तुम्ही त्याला पाण्यात ठेवलं तर त्याचं पाणी सारखं सारखं क्लीन करा, साफ ठेवा। घाण पाण्यात तसंच बांबूचं झाड ठेवणं खूप अनलकी आहे, त्यामुळे ते पाणी तुम्हाला दर 2 दिवसाला साफ करायचं आहे। बांबूचे झाड इंडोर जरी असले तरी त्याला रोज थोडी तरी सनलाईट, ऊन हे लागतंच, त्यामुळे थोड्या कमी उन्हामध्ये तरी तुम्हाला थोडा वेळ बांबूचं झाड हे ठेवायचंच आहे। जेव्हा पण आपण बांबूचं झाड घरी आणतो तेव्हा आपण त्या कंटेनर मध्ये, पाण्याच्या ह्याच्यात, त्यामध्ये आपण स्टोन्स घालतो। तो खूप जास्त गच्च भरून त्याच्यामध्ये स्टोन्स घालू नका। एक तुम्ही 4 ते 5 असे स्टोन पेबल्स घालू शकता, पण खूप जादा प्रमाणात स्टोन घालू नका आणि थोडेफार वर घालू शकता। खाली जर तुम्ही गच्च भरून स्टोन घातले तर त्या झाडाचा शो जाईल। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।